हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झाली याचं मी स्वागत करतो। 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढल्या आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये युती होऊ शकली नाही। त्या कालखंडात भारतीय जनता पार्टीला एक अनुकूल वातावरण होतं। पक्षाने असा निर्णय घेतला की आपण स्वतंत्र लढलो पाहिजे आणि पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाची घोषणा ही माझ्या माध्यमातून मी विरोधी पक्ष नेता होतो त्या कालखंडात पक्षाचा एक पदाधिकारी आणि पक्षाचा नेता म्हणून मी ती केली। आज पक्षाच्या मध्ये आज असा विचार प्रवाह होता की ती असली पाहिजे आणि त्यासाठी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली। कारण आज मुख्यमंत्री पक्षाचे नेतृत्व करत आहे। युती आज त्यांच्या माध्यमातून घोषितही केली, एक चांगली गोष्ट झाली। मागच्या कालखंडामध्ये 122 जागा युती नसताना निवडून आल्या आणि आमच्या हिश्श्यावर 117 जागा होत्या। जर युती तोडली नसती, युती राहिली असती तर भारतीय जनता पार्टीच्या 117 पैकी जरी 117 जागा निवडून आल्या असत्या तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार एकट्याच्या बळावर आलं नसतं किंवा मुख्यमंत्री आमचा भारतीय जनता पार्टीचा होणं अवघड झालेलं असतं। युती नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि आज युती असल्यामुळे आता युतीचा मुख्यमंत्री होईल। शिवसेनेच्या कोणी एखाद्या कार्यकर्त्याने या ठिकाणी आपली भूमिका जाहीर केली, त्याची फारशी दखल घेण्याचं काही कारण नाही आहे आणि त्याला फार काही गांभीर्याने मी घेत नाही। गेलो नाही असं नाही, काल मी मुंबईमध्ये होतो, चर्चा या संदर्भातल्या झाल्या। शेवटी यामध्ये जो निर्णय झालेला आहे पक्षाच्या माध्यमातून, केंद्रीय अध्यक्ष माननीय अमितजी शहा होते, मुख्यमंत्री जे होते, पक्षाचे इथले जिल्ह्याचे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि या सर्वांशी विचार विनिमय करून चर्चा करूनच हा निर्णय झालेला आहे। हा एकट्याचा निर्णय आहे, हा पक्षाचा सामूहिक निर्णय आहे। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।